महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वाघ नदीच्या पाण्यात बुडून 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सकाळी घडली आहे। कृष्णकुमार पारधी वय 19 वर्ष आणि शुभम कांबळे वय 20 वर्ष असे दोनही मृतकांची नावे आहे। दोघेही मृतक हे पोलीस भरतीची तयारी करत होते आणि ते दर दिवशीप्रमाणे सकाळी सरावासाठी जात होते। दरम्यान सकाळी शुभम आणि कृष्णकुमार या दोघांनी धावण्याचा सराव केल्यानंतर ते नदीच्या पाण्यात अंघोळीकरिता गेले होते। दरम्यान त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे। शोध पथकालाही दोनही मृतदेह गवसले असून उत्तरीय तपासणीकरिता आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले। विशेष म्हणजे शुभम कांबळे याने पोलीस भरतीची लेखी परीक्षा पास केली होती, तर कृष्णकुमार पारधी याने नुकतीच 12वी मध्ये 85% मार्क सुद्धा प्राप्त केले होते। या दोनही तरुणांच्या मृत्यूमुळे पोकेटोला गावात शोककळा पसरली आहे। रोज सकाळी म्हणजे ते 4:30 वाजे दरम्यान जात होते आणि सकाळी 7:30च्या दरम्यान ते घरी वापस येत होते, पण आज ते घरी वापस आलेच नाही। मग त्यांच्या सोबतीला म्हणजे 3 जण होते, त्यांच्या सोबतीला 1 जण राहत होता, पण त्यानं तो संडासकडे बसला आणि दोघे आंघोळीसाठी पाण्यात घुसले। मग त्याने बॉम्ब मचवला की ते पाण्यात गेले तर आलेच नाही, मग त्याने मग घरी फोन केला आणि मग आम्ही धावत गेलो। तोपर्यंत यांची बॉडी तळाला बसून गेली होती। दर दिवशी कशाला जातो त्या ठिकाणी? म्हणजे रनिंगसाठी, म्हणजे पोलीस भरतीच्या रनिंगसाठी म्हणते। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।